एवढा नाही कधी हे करत अच्छा पोरांचं 2 वर्ष झाली की पोरांचं अच्छा अच्छा पण आरू तर आता आम्ही निघालोय तर टुरिस्ट टॅक्सी म्हणून आहे हे बघा. तर यांच्याकडून आपण चाललोय पूर्ण साऊथ गोवा नॉर्थ गोवा यांच्याकडून फिरायला मिळतो. तर आता बघूया आपण कुठे कुठे फिरतोय तुम्हाला देखील दाखवतो आणि आउटसाईडचा व्ह्यू तर तुम्हाला दाखवला. आता आपण लोकेशनला जाऊनच दाखवतो आणि आपण आता कसे बसलोय ते दाखवतो तुम्हाला. दीपू आणि बाबू पुढे बसलाय, दादा वहिनी आरू इथे बसलेत आणि 2 वहिनी इकडे बसल्यात आणि दादा आणि मी डिकीमध्ये. तर आता आम्ही आलोय शांतादुर्ग विजय इथे आणि आल्या आल्या आम्ही पहिला नाश्ता करतोय कारण सकाळपासून काहीच नाश्ता झाला नाही, चहा झाली फक्त. तर आता वाजलेत 12 आणि आता आम्ही इथे नाश्ता करणार. नाश्ता करून मग नंतर पुढे. तर आता नाश्त्याला मी इडली मागवले, दादाने मिसळ मागवले, वहिनीने पण इडली मागवले आणि हे छोटे उस्ताद बड्डे बॉय जास्तच मस्ती करतायत आज. हो बड्डे बॉय. दादा वहिनी तिकडे बसलेत, बाबू पण तिकडेच आहे आणि एकाने मिसळ एकाने इडली मागवले. होय छोटे उस्ताद. एक इकडे आहे, दीपूने पण मिसळ मागवले, वहिनीने इडली मागवले आणि हा आमचा पाववाला बॉय. पाणी एकदम क्लीन आहे, क्लीन अँड क्रिस्टल क्लिअर, एक नंबर आहे यार. तिथे कासव आहे, कासव आहे. तर मंदिरामध्ये आम्ही आता प्रवेश केला आहे शांतादुर्ग. तर फर्स्ट लुक एक नंबर आहे बघताच आणि इथे व्हिडिओ शूट फोटोशूट सर्व करायला अलाउड आहे. ही याची एक बेस्ट गोष्ट आहे. तर पूर्ण नेचरच्या सानिध्यामध्ये बसलेलं आहे मंदिर. खूप मस्त वाटतंय आणि शांतता आहे, एन्जॉय करू शकता. हा एक व्ह्यू पॉईंट झाला आणि आता इथून आम्ही पुढे चाललो आहे. पण फर्स्ट लुक आणि लास्ट लुक पण मस्त आहे. ओव्हरऑल फोटो व्हिडिओ शूट करायला तरी त्यांनी अलाव केलं, फक्त मंदिराच्या गाभाऱ्यात अलाव नव्हतं. पण बाहेरून मस्त आहे, एक नंबर लुक आहे. आणि लास्ट एक लुक तुम्हाला. तर स्टार्टिंगचा एक्सपिरियन्स मस्त होता आणि व्हिडिओ देखील करायला मिळाली. त्यांनी आम्हाला अलाव केलं. मला बोलले की तू आतमध्ये फक्त व्हिडिओ बनवू नको, बाहेरून करू शकतोस आणि फक्त गाभाऱ्यात फक्त व्हिडिओ नाही केली, बाकी सर्व व्हिडिओ शूट करायला मिळाला. थँक्यू. आणि आता आम्ही नेक्स्ट स्पॉटला चाललो आहे आणि हे आमची गँग पुढे आहे.
आता आपण आलोय मंगेशी टेम्पलला आणि इथे आपली गाडी पार्क करतोय आणि इकडे आतमध्ये आपल्याला जायचंय. तर आता बघूया. हे मंदिर थोडं आतमध्ये आहे आणि तुम्हाला फर्स्ट लुक सांगतो. मस्त आहे, भीड आहे, जास्त लोक आहेत, खूप लोक आहेत. आता मला असं बघून वाटतं की जर माझी गर्लफ्रेंड असती तर मी तिला घेतलं असतं, पण गर्लफ्रेंड येत नाही तर घेऊ शकत नाही. विषय सॉर्टेड आहे. आज मी तुम्हाला दाखवतो. मी आहे ना शॉकीन माणसामध्ये येतो. तर मी तुम्हाला दाखवतो मी काय काय घेऊ शकलो असतो जर माझी गर्लफ्रेंड असती ना, तर तिच्यासाठी. तर नेचर खूप मस्त आहे इकडचा. सर्वीकडे झाडे आहेत आणि त्यांच्यामध्येच वसलेले असे टेम्पल्स आहेत. त्यामुळे इकडे टुरिस्ट लोक जास्त अट्रॅक्ट होतात. इथे देखील हे मंदिर आहे आणि इथे हे लेक आहे आणि लेक एकदम क्लीन आहे. ही एक गोष्ट इथली मस्त आहे. सर्व गोष्टी क्लीन ठेवल्या त्यांनी. आतमध्ये आल्यावर फर्स्ट लुक एक नंबर आहे. तर आता आलोय मंगेश प्रसन्न या मंदिराच्या इथे आणि एक नंबर आहे. फर्स्ट लुक लास्ट लुक पण मस्त आहे, मला आवडला. आणि आतमध्ये तुम्हाला जायला अलाउड आहे आणि इथपर्यंत आपल्याला व्हिडिओ शूट करायला अलाउड आहे. तर याच्या आतमध्ये देखील चेक करतो. जर अलाउड असेल तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये मंदिरात मूर्ती कशी आहे. तर इथे सिक्युरिटी गार्ड आहेत आणि कोण असं शॉर्ट वगैरे घालून येत आहेत आणि अनकल्चर्ड येत आहे तर त्यांना आहे ना इथे हे दिले जातात, कपडे दिले जात आहेत जेणेकरून ते आतमध्ये हे व्हिजिट करू शकतात. ही गोष्ट इथली एक नंबर आहे कारण लोकांना यायचं असतं पण गोवा म्हटल्यावर ते त्या ह्याने येतात गोवा फिरायला आणि इथे येऊन अटकतात. त्यांना आतमध्ये जायला नाही भेटत आणि इथे हे स्पेशल जे केलं आहे ते बेस्ट आहे. तर आज आहे ना असं रिअलाईज होतं आहे की मी पैसे खूप कमवले, अकाउंटमध्ये पण आहेत, पण बाई कोणासाठी करू? आईसाठी इथे असं काहीच नाही की तिच्यासाठी मी घेऊ शकतो. आणि गर्लफ्रेंड आहे नाही, गर्लफ्रेंड बनवायला लागणार मला. तर ही एक घेतली बॅग मी माझ्या आईसाठी. तिला आवडेल, तिला बॅग आवडतात तर ही पण आवडेल. आणि ही बांबू ज्यूटची म्हणजे त्याच्यात
त्याचे जे केस निघतात त्याची आहे ते. आणि ही वहिनींसाठी घेतले, ह्या वहिनींसाठी. तर ही आता बाबूची शॉपिंग झाले. बॅट बॉल ऑल ओव्हर इंडिया कुठे गेलं तरी एकच गोष्ट बॅट बॉल. आणि आरूची शॉपिंग झाली. आरूने हे घेतलंय. आरू दाखव कसं आहे ते. असं आहे बा, असं असं. धर 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 धर, रडेल नाही तर. तर आता आपले 2 स्पॉट झालेत. एक पहिला म्हणजे शांतीदुर्गा मंदिर आणि दुसरं मंगेश मंदिर. तर आता आपण चाललोय ओल्ड गोवा चर्चला. आणि ओल्ड गोवा चर्चमध्ये आपण बघूया आता तो स्पॉट कसा आहे. आणि गँग अशी बसले ना की ॲडजस्टमेंट केली आहे आम्ही. हे बघा, मॅनेजमेंट इथे आहेत. हे मॅनेजमेंटचे हेड आहेत आणि असिस्टंट पुढे बसलेत. झोपला म्हणून एकदा तर फोन चालू असताना बागेत झोपला. एवढं म्हणजे असू शकता माणूस. काय करत होता? बागेत गेलेले आणि मला फोन केलेला. बोलतोय ह्यांचा समोरून आवाज नाही. म्हटलं हॅलो हॅलो. थोड्या वेळाने घोरायचा आवाज आला. मग मी फोन कट केला. They are competition. They were competition for sleeping. ब्लॉगला कंटेंट मिळाला. तर आता वाजलेत आपले 3 आणि आता आम्ही आलो इथे जेवायला. दर्या डेगर. तर आता इथे आपण आलो जेवायला दर्या डेगर म्हणून. तर बघूया डेगर म्हणजे काय. तर नेचरच्या अशा मस्त सानिध्यात आहे. बघूया, तुम्हाला लुक देतो एक. तर आता आपण पोहोचलोय ओल्ड गोवा चर्च. तर आपलं हे 3रं डेस्टिनेशन आहे आणि हे पूर्ण बनलेलं आहे चिऱ्याने. 3 फ्लोअरचं ही चर्च आहे. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. शूट करायला मिळालं तर शूट करू. आणि बाहेरून तर लुक मस्त वाटतंय. तर आता आपण आहोत हिस्टॉरिकल प्लेस म्हणजेच ओल्ड गोवा चर्च. आणि पूर्ण चिऱ्याने बनलेलं आहे. आणि हे आपलं 4थं डेस्टिनेशन आहे. आणि आपण आता इथे गोव्यामध्ये फिरलो. आणि म्हणजे मला माझ्या नजरेमध्ये गोवा म्हणजे लिकर आणि फक्त बीचेस यासाठीच प्रसिद्ध वाटायचं, कारण त्याच व्हिडिओ आपण बघितले असतात. पण इथे आल्यानंतर एक टुरिस्ट गाईड आपल्याला मिळाला. मी त्याच्याबरोबर फिरलो आणि त्याने एवढ्या भारी भारी गोष्टी दाखवल्या, फिरवल्या, हिस्टॉरिकल प्लेसेस दाखवले, मंदिर दाखवली. ती बघून आहे ना मला असं वाटलं की आपल्याकडे अजून एक आठवडा तरी पाहिजे की गोवा पूर्ण फिरायला. माझ्यामध्ये तुम्ही आलात तर गोव्याला तुमची बाईक घेऊन या. पूर्ण गोवा स्वतः एन्जॉय करा, बघा.
फक्त दारूमध्ये जाऊ नका. आणि बीचेस तर काय सगळीकडेच असतात, त्यापेक्षा हिस्टॉरिकल प्लेस खूप छान आहेत, बघण्यासारखे आहेत. आणि हा व्ह्यू खूप मस्त आहे. आणि गोवा हा नेचरला सांभाळत ग्रो होत चालला आहे आणि त्यामुळे गोव्यामध्ये अजून टुरिस्ट येत आहेत. आय थिंक मी नॉयडाला होतो, नॉयडामध्ये 45 डिग्री टेम्परेचर गेलेलं, 45, आणि तिथे स्किन पूर्ण भाजत होती. आणि हा फक्त लास्ट 2 वीकचंच मी हे सांगतो आहे. आणि ह्या वीकमध्ये गोव्यामध्ये आहे मी, आणि गोव्यामध्ये टेम्परेचर आय थिंक 30पेक्षा खाली असेल, कारण इथलं जे नेचर या लोकांनी सांभाळून ठेवलं आहे. हे झाड तुम्ही बघू शकता माझ्या मागे, हे झाड कमीत कमी 100-200 वर्षाच्या पलीकडचंच असेल, कारण खूप ह्यूज आहे ते झाड, 100 फुटापेक्षा उंच असलेलं. आणि त्याचा घेरा हा कमीत कमी 20 फुटाचा असा घेरा आहे. खूप सुंदर आहे, आवडलं मला. गोवा बघायला यायचं तर 1 आठवडा सुट्टी घेऊन या. मी आता आलो आहे, माझ्या मनात असं झालं आहे की मला अजून 10 दिवस पाहिजे की गोवा मी फिरावं, एन्जॉय करावं. पण माझ्याकडे आता तेवढा वेळ नाही, कारण मला जॉईनिंग पण करायची ऑफिसमध्ये संडेला, कारण माझं साईट आहे, माझ्याकडे साईट आहे, तर मला साईटला जॉईन करायला लागेल. तर चला मी आता इथून आमच्या पुन्हा रूमवरती जाऊन पुन्हा जो बीच आहे त्या बीचला आपण व्हिजिट करू आणि बीचचे देखील व्हिडिओज बनवू. आणि बाबूचा बड्डे आहे, बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे आपल्याला, तर सेलिब्रेशनची व्हिडिओ देखील तुम्हाला बघायला मिळेल. आणि इन्स्टाला मी 2-3 रील टाकेन, त्या देखील बघा, आवडतील तुम्हाला. आणि व्ह्यू एन्जॉय करा. तर आता वाजलेत 10 आणि आम्ही चाललो आहे आता बीचवरती, कारण आम्हाला यायलाच वाजले 6:30-7. त्याच्यानंतर सगळे झोपले आणि आता सगळे उठून चाललेत बीचवरती. तर आता मी तुम्हाला आहे ना थोडक्यात बीच दाखवतो आणि नाईट व्ह्यू दाखवतो गोव्याचा. अशा तऱ्हेने आमची गोवा ट्रिप एंड होते आणि आता आम्ही चाललो आहे पुन्हा मुंबई आणि मडगावला चाललो आहे वापस, कारण आम्ही फक्त
मांडवा बीचला गेलो. बीचला तर गेलोच नाही, बीचच्या बाजूला होतो पण बीच बघितला नाही. आणि ही आहे आपली मंडळी इकडे. अशा तऱ्हेने ही आहे आपली आता रिटर्न ट्रिप आणि ऑफिशियली गोवा ट्रिप एंड झाली. आणि हा ब्लॉग देखील एंड करतो आणि भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.